राज्यकर्त्यांचा वरदहस्त असल्याशिवाय हे असे गुंड तयार होऊ शकत नाहीत। आणि राज्यामध्ये गुंडांचं राज्य तयार करायचं झालं तर त्यांना राज्यकर्त्यांचा वरदहस्त पाहिजे। राज्य करण्यासाठी अशाच पद्धतीची लोक पाहिजेत आणि त्यांचं मत झालेलं आहे की आम्ही ईव्हीएमच्या माध्यमातून येतोय, लोकांच्या मताचा आणि आमचा काही संबंध नाही। इतकं बदनाम होऊन ज्यावेळेला सरकार तुम्ही चालवाल त्यावेळी सामान्य माणसाचं मन या राज्यकर्त्याविषयी अतिशय वाईट आहे। नाही, ज्याही पद्धतीनं त्या बीड जिल्ह्यामध्ये अराजकता निर्माण झालेली आहे आणि तिथल्या माणसांना जगणं मुश्किल झालेलं आहे। राज्यकर्त्यांचा वरदहस्त असल्याशिवाय हे असे गुंड तयार होऊ शकत नाहीत। आणि राज्यामध्ये गुंडांचं राज्य तयार करायचं झालं तर त्यांना राज्यकर्त्यांचा वरदहस्त पाहिजे, त्याशिवाय तयार होत नाहीत। आणि म्हणून राजकारणी जाणीवपूर्वक या गुंडांना पोसतात, तयार करतात, लोकांमध्ये दहशत निर्माण करतात आणि अशा गुंडांना पोसणाऱ्यांचा सुद्धा बंदोबस्त झाला पाहिजे। आणि तेच जर राज्यकर्ते असतील, त्यांच्याकडून हे राज्य जर न्यायाची अपेक्षा करत असेल तर मात्र सामान्य माणसाची त्यामध्ये मानसिकता आज राहिलेली नाही। या राज्यामध्ये अराजकता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे। नाही, आता जे राज्यकर्ते आहेत हे ईव्हीएम मशीन मधून आलेले सगळे राज्यकर्ते आहेत आणि यांना राज्य करण्यासाठी अशाच पद्धतीचे लोक पाहिजेत आणि त्यांचं मत झालेलं आहे की आम्ही ईव्हीएमच्या माध्यमातून येतोय, लोकांच्या मताचा आणि आमचा काही संबंध नाही। अशा पद्धतीची भूमिका भावना या राज्यामध्ये तयार झाली। 5 वर्ष मंत्रिपदावरती कायम राहण्यासाठी धनंजय मुंडे हे लॉबिंग करताना पाहायला मिळत आहेत। उपमुख्यमंत्री असतील अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्याशी चर्चा करतात, कसं वाटतं? नाही, त्यांनी तर पहिल्या दिवशी ज्या दिवशी आरोप झाला त्याच दिवशी त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता आणि ज्यांच्या पक्षामध्ये ते आहेत त्या अजितदादांनी त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता। इतकं बदनाम होऊन ज्यावेळेला सरकार तुम्ही चालवाल त्यावेळी सामान्य माणसाचं मन या राज्यकर्त्याविषयी अतिशय वाईट आहे। नाही, पवार साहेबांनी सगळ्या पक्षीय पातळीवरती वेगवेगळ्या पातळीवरती तरुणांना आणि जे सक्रिय काम करतात त्यांना संधी देणं, हा पराभव कसा झालाय हे समजावून सांगणं आणि यामधून पक्ष संघटनेला बळकटी येण्यासाठी काय फेरबदल करणं या दृष्टीनं आज आणि उद्या 2 दिवस या ठिकाणी बैठक होणार आहे। उद्या आम्हा लोकांना, आमदार खासदारांना त्या ठिकाणी बोलवलेलं आहे। उद्या त्यामध्ये सविस्तरपणाने चर्चा होईल। नाही, आता उद्या साहेबांनी काय त्या पद्धतीचा अजेंडा तर अजून तयार झालेला नाही, परंतु पुढच्या निवडणुकीपेक्षा ही मागची जी निवडणूक यांनी ईव्हीएमच्या माध्यमातून घेतलेली आहे तिचा पर्दाफाश करणं, त्याचा शेवट करणं आणि त्याशिवाय पुढे निवडणुका घेऊन किंवा पुढे निवडणुका घेतल्या तरी याच पद्धतीचे निकाल हे सर्वसामान्य मतदाराच्या मनामध्ये आहेत। त्यामुळे पाठीमागे जावं लागणार आहे आणि याचा पर्दाफाश केल्याशिवाय पुढच्या निवडणुका होऊ नयेत असं माझं मत आहे।